हॅलो हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताना. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेले आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्ही पाहिलं असेल की आपण काय केले, मिक्सर जारमध्ये 1 ते 2 टोमॅटो जे आहेत ना, असे मोठे मोठे कट करून घेतल्या. त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची ॲड केलेली आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहतच असाल की आपण काय केले, कढई ना तापून घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्या भाजीला जेवढं तेल लागते तर तेवढं इथं तेल मी ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना 1 टेबलस्पून इतकंच इथं मी घेतलेलं आहे जिरा. आणि जिरा जी आहे ना, छानपैकी तेलामध्ये तडतड होईपर्यंत मी करून घेतले. आणि त्याच्यासोबतच एक मोठी वाटी इथं मी घेतलेला आहे कांदा, जेणेकरून तो मी एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे. हा जी कांदा आहे ना, तर तेलामध्ये छानपैकी ना लाईट गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच ना, आज जरा माझी तब्येत थोडीशी खराब आहे आणि हो, आवाज जर व्यवस्थित येत नसेल तर प्लीज रिक्वेस्ट करते की थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि इथं नाही काय करते, एक टेबलस्पून इथं मी घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट. आता ह्याला काय करायचं, ह्याचा कच्चा पण पूर्ण निघून जाईपर्यंत ना कमी गॅसवरती काय करायचं, तेलामध्ये परतून घ्यायचे. आखाड संपत आलेला आहे आणि श्रावण सुरू होत आहे, त्याच्यासाठीच ना खूप छानपैकी आणि सोप्या पद्धतीने तुमचे जे मी रेसिपी शेअर करते. म्हणजेच इथं मी बनवते एक अंडा मसाला. तर हे कशा पद्धतीने बनवते, आता अंडा मसाला तर आपण बऱ्याचपैकी पाहिले, पण हे थोड्याशा पूर्ण वेगळ्या पद्धतीचं आहे बरं का फ्रेंड्स. आणि कमी वेळात कमी खर्चात ही रेसिपी बनणारी आहे. इथं आपण काय केले, आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये छानपैकी परतून घेतली. त्याच्यासोबतच इथं बेसिक मसाले ॲड करते. एक टेबलस्पून इथं मी घेतलेला आहे मटन मसाला, चिकन मसाला, थोडंसं कश्मीरी लाल तिखट, थोडंसं धना पावडर, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ इथं मी घेतलेलं आहे. आता हे जे काही मसाले आहेत ना, तेलामध्ये परतून घ्यायचे, ते पण मीडियम गॅसवरती. तर आपण मसाला ज्यावेळेस आपण टोमॅटो प्युरी तयार करून घेत होतो त्यावेळेस हिरवी मिरची ॲड केलेली आहे. म्हणून तिखट जे आपलं तुम्हाला नंतर जर टाकायचं असेल ना, ते तुम्ही काय करायचे, थोडंसं कमी टाकायचे. मी तशाच पद्धतीने केले. आता हे जे ना आपले बेसिक मसाले जे आहे ते छानपैकी तेलामध्ये परतले गेले. त्याच्यासोबतच आपण मिक्सरमध्ये ना टोमॅटो आणि हिरवी मिरची जी प्युरी तयार करून घेतली ना, ती इथं ॲड करतोय. आता हे जे मसाले आहेत कशा पद्धतीने भाजायचे ते तुम्हाला मी इथं सांगते. अजिबात गॅसचा इथं फ्लेम वाढवायचा नाही. लो फ्लेमवरती आपल्याला जे मसाला आहे ना, तो इथं परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आहे ना छानपैकी तेल सुटेल. आणि हो, एकदम कमी गॅसवरती काय होतं माहिती आहे का, मसाले खूप छानपैकी भाजल्या जातात, ते तर तुम्हाला माहितीच आहे की. आणि हो, 5 ते 6 मिनिटाच्या नंतर मी जे मसाले आहेत ना तेलामध्ये परतून घेतल्या, त्याच्यासोबतच एक छोटी वाटी इथं मी काय केलेलं आहे, दही जे आहे ना ते फेटून घेतली. आता ह्या मसाल्यामध्ये आपण ॲड करून घेऊया, जेणेकरून आपल्या रेसिपीला ना खूप छान पद्धतीचं एक चविष्टपणा येईल. आता तुम्ही पाहत असाल की ग्रेव्ही असे का छानपैकी तयार झाली. आता तुम्हाला जर समजा कधी कधी काय होतं की कंटाळा येतो, आता भाजी काय बनवायची आहे आणि आपण अंडा तळतो त्यावेळेस आत असं वाटतं की बाय काय ग्रेव्ही असेल तर भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत आपण खाऊ शकतो. आता ही ग्रेव्ही कशा पद्धतीने झाली ते तुम्ही पाहू शकता. आता हे मसाले जे आहे ना, ते मीठ वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्याला काय करायचे, एकसारखं करून घ्यायचे. तर इथे मी काय केलंय, मेजरमेंटमध्ये ना एक अंडा आहे ना इथं म्हणजे फोडून घेतले. आणि कशा पद्धतीने टाकते ते तुम्ही पाहू शकता. आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस ही अंडी आपण टाकू ना, तर त्यावेळेस आपल्याला अंड्याला अजिबात हलवायचं नाहीये, म्हणजे चटणी त्याची तयार करून घ्यायची नाहीये, असेच ठेवायचे आहेत. आणि तुम्हाला जास्त जर बनवायचे असेल तुम्ही जास्त ही अंडे म्हणजे सोडू शकता. आता ह्याला काय करायचं, थोडीशी ना आपण आहे ना मीठ वगैरे तर आधीच टाकून घेतली, थोडीशी कोथिंबीर जी आहे ना तर बारीक अशी कट करून घेतली ना, अंड्यावरती थोडीशी गार्निशिंगसाठी आणि छान दिसण्यासाठी ही कोथिंबीर टाकली आहे. जर कोथिंबीर तुम्हाला टाकायची नसेल तर कसुरी मेथी जी असते ना, ते हातावरती क्रश करून तुम्ही टाकू शकता. आता हे मसाले जे आहे आता जळतात, तुम्हाला तर माहितीच आहे की कमी गॅसवरती जरी ठेवलं तर जळण्याची शक्यता असते. आणि ग्रेव्ही आहे तशी पाहिजे म्हणून थोडंसं इथं मी पाणी ॲड केले. आणि पाणी कशा पद्धतीने ॲड केले ते तुम्ही पाहू शकता. आणि पूर्ण 7 ते 8 मिनिटाचा नंतर झाकण ओपन करायचे. नंतर तुम्ही पाहू शकता तुमची रेसिपी ना खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे.
आणि आपलं जे अंडं आहे ना, आहे तसंच आहे. कुठंही जळलेलं नाही आहे, काही नाही आहे. ग्रेव्ही पण आहे तशीच आहे. तर तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेलात ना, तरी तुम्हाला अशा पद्धतीने ही रेसिपी भेटणार नाही आहे. तर तुम्ही प्लेटिंगसाठी काढता ते तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हे आपले अंडी जे आहे आणि मसाला जो आहे एकदम रेडी असा तयार झालेला आहे. आता तुम्हाला जशासोबत खायचे म्हणजेच की भाकरीसोबत, चपातीसोबत आणि हो भातासोबतही खाल्लं तरी काही हरकत नाही. फायनली माझी ना ही रेसिपी झालेली आहे. तर इथं आपला स्पायसी एकदम मसाला रेसिपी बनून तयार झालेली आहे. तर हो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते.